पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की 98 दाखले दिले गेले असं आपण सांगतो, पण मागणी पण 500ची झाली आहे. म्हणजे असं नाही आहे की लोक मागणी करतात आणि दाखले मिळत नाही आहेत. जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत. ही प्रोसेस आहे. त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसतायत कोणालाही दाखले डिनाय केले जात नाही. आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, स्वप्न पडत होती, भविष्यवाणी ते करत होते, हे आम्ही बघितलेलं आहे. पण पृथ्वीराज बाबांसारखा ज्येष्ठ नेता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, पीएमओचे मंत्री राहिले, त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागले तर मात्र निश्चितपणे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी थोडं काळबेर आहे. पृथ्वीराज बाबा एक अतिशय चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा विचार करून त्यांनी स्वतःला फार त्रास करून घेऊ नये असा माझा त्यांना सल्ला आहे. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.